नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारत सरकारच्या डाक विभागातील डाक जीवन विमा संदर्भात एक महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। या डाक योजनेअंतर्गत तुम्हाला कोणकोणते फायदे मिळणार आहे। डाक जीवन विमा ही एक केंद्र शासनाची जुनी योजना असून या योजनेच्या माध्यमातून 1884 साली या ठिकाणी या योजनेची स्थापना झाली असून सदर योजनेचा लाभ सर्व केंद्र राज्य सरकार निमशासकीय केंद्र सरकार कर्मचारी असतील, सरकारी अनुदान प्राप्त शैक्षणिक विद्यापीठ असतील, स्थानिक संस्था असतील, नगरपालिका, जिल्हा परिषद, राष्ट्रीयकृत बँका, आर्थिक संस्था, राज्य आणि केंद्र शासनाची उद्योगधंदे, प्रादेशिक ग्रामीण बँक, विभागीय उपहारगृहातील कर्मचारी लाभ घेऊ शकतात। या व्यतिरिक्त पुढील आस्थापनामधील कर्मचारी सुद्धा या ठिकाणी डाक जीवन विमा योजनेचा लाभ घेऊ शकतात। आता ही जी आहे केंद्र आणि राज्य सरकारद्वारा कंत्राट पद्धतीने नियुक्त कर्मचारी असतील जे की कंत्राट म्हणजे जे आपण कॉन्ट्रॅक्ट भरतीद्वारे जे आहे तुम्ही जॉब करत असाल, ज्या संयुक्त उद्योगामध्ये केंद्र आणि राज्य सरकार या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम राष्ट्रीय बँकांचा त्यांचा किमान 10% सहभाग असलेले कर्मचारी सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ घेतले जातात। आता मुख्यतः या योजनेसाठी तुम्हाला जे डाक जीवन विमा आहे यासाठी सरकारी असतील अर्ध सरकारी कर्मचारी असतील यांच्यासाठी ही एक महत्त्वाची योजना आहे। यामध्ये कम से कम प्रीमियम म्हणजे कमीत कमी प्रीमियम जे आहे आणि अधिक से अधिक बोनस या योजनेमध्ये तुम्हाला दिलं जाणार आहे। विमा मर्यादा ही 50 लाख रुपयापर्यंत असणार आहे। तर वयमर्यादा बघितलं तर 19 ते 55 वयादरम्यान या ठिकाणी या योजनेअंतर्गत 6 प्रकारच्या तुम्ही विमांचे या ठिकाणी जे आहेत नाव नोंदणी करू शकता। या ठिकाणी पुनर्परिवर्तन ऋण नामनिर्देशित सुविधा सुद्धा या ठिकाणी उपलब्ध केले जाईल। तुम्हाला टॅक्समधून सूट दिली जाईल। भारताच्या कोणत्याही डाक विभागामार्फत पैसे तुम्ही भरू शकता। आता या योजनेअंतर्गत पात्रता काय असणार आहे हे महत्त्वाचं असणार आहे। केंद्र आणि राज्य सरकार त्याचबरोबर रक्षा सेवाए कर्मचारी, डाक विभाग, दूरसंचार विभाग के अतिरिक्त विभागीय कर्मचारी, कार्य प्रभारित कर्मचारी असतील, सरकारी सहाय्यक प्राप्त शैक्षणिक संस्था असतील, विश्वविद्यालय, राष्ट्रीयकृत बँका, राज्य सरकारचे सार्वजनिक उपक्रमे, स्थानिक जे विभागातील कार्यकर्ते असतील, कर्मचारी असतील या योजनेअंतर्गत ते लाभ घेऊ शकतात। आता यामध्ये बघितलं तर सरकारच्या कोऑपरेटिव्ह सोसायटी असतील आणि त्या अंतर्गतच्या नोंदणीकृत केंद्र आणि राज्य सरकारच्या भारतीय रिझर्व्ह बँक, भारतीय स्टेट बँक यामधील कर्मचारी असतील, त्याचबरोबर राष्ट्रीयकृत बँका, नाबार्ड इतर सरकारी अधिकृत संस्थाद्वारा आंशिक किंवा पूर्णत्व वित्त पोषित क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी असतील किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटीमधील कर्मचारी असतील, कमिटी असतील, सदस्य असतील या योजनेअंतर्गत ते लाभ घेऊ शकतात। आता सर्व व्यावसायिक व्यतिरिक्त जसे की डॉक्टर असेल, अभियंते असेल, मॅनेजमेंट असेल, मॅनेजमेंट कन्स्ट्रक्शन असेल, चार्टर्ड अकाउंटंट असेल, आर्किटेक्चर असेल, वकील असेल, NSE आणि BSc मधील नोंदणी केलेल्या कंपनीचे कर्मचारी असतील तर या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात। आता अनेकांचा प्रश्न असेल आम्ही MIDC मध्ये काम करतोय तर आम्हाला या योजनेअंतर्गत लाभ भेटेल का? तर या ठिकाणी तुम्हाला लाभ घेता येणार आहे। आता या योजनेअंतर्गत तुम्हाला काय करावं लागेल? मस्त या ठिकाणी आपल्याला 6 प्रकारच्या पॉलिसी आपल्याला या ठिकाणी मिळतील। महत्त्वाचे म्हणजे सुरक्षा, संपूर्ण जीवन तुम्हाला या ठिकाणी विमा मिळेल। ते फक्त 76 रुपये प्रतिवर्षी तुम्हाला भरायचं आहे आणि या योजनेअंतर्गत तुम्हाला संपूर्ण जीवन विमा मिळेल। दुसरी सुविधा जी असेल CWLA त्यालाच परिवर्तन संपूर्ण जीवन विमा असेल, ती 76 रुपये प्रतिवर्ष तुम्हाला भरायची आहे। त्यानंतर बघितलं तर संतोष मुदतीचा विमा असेल ते असेल 52 रुपये प्रति वर्ष। आता या ठिकाणी बघितलं तर प्रचलित बोनसांचे दर प्रति 1000 प्रतिवर्ष याप्रमाणे तुम्हाला बोनस असेल। आता या ठिकाणी बघितलं तर सुमंगल प्रादेशिक मुदतीचा विमा असेल ते 48 महिन्याने या ठिकाणी जे आहेत विमा तुम्हाला भरावा लागेल। त्यानंतर युगल सुरक्षा पती पत्नींसाठी मुदतीचा विमा दोघांपैकी एक शासकीय निमशासकीय कर्मचारी असणे आवश्यक आहे। तर या ठिकाणी युगल सुरक्षा ही एक
₹52 प्रति वर्ष याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी भरता येणार आहे. आता मुलांसाठी विमा योजना, ज्याला CP योजना म्हणतात, फक्त टपाल जीवन विमा धारकांचा मुलांसाठी या ठिकाणी जे आहेत ₹52 प्रति रुपयाप्रमाणे या ठिकाणी जीवन विमा मिळेल. आता या योजनेचे ठळक वैशिष्ट्य तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. महत्त्वाचं म्हणजे या योजनेअंतर्गत वैशिष्ट्य कमी प्रीमियम, इतर कोणत्याही संस्थेच्या विमा योजनेपेक्षा डाक विभागाच्या जीवन विम्यांच्या हप्त्यांचे दर सर्वात कमी आहे. जास्त बोनस या योजनेअंतर्गत तुम्हाला दिले जातील. बोनसचे दर इतर कोणत्याही संस्थेच्या विमा योजनेपेक्षा तुम्हाला या योजनेअंतर्गत अधिक बोनस मिळेल. प्राप्तिकरामध्ये या ठिकाणी सूट मिळेल, म्हणजे आयकर कलम 80C अंतर्गत प्राप्तिकरामध्ये या ठिकाणी तुम्हाला सूट मिळेल. म्हणजे तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल आणि जर तुम्ही हे पैसे भारतीय डाक विभागातील डाक जीवन विमामध्ये जर गुंतवलं तर तुम्हाला त्या ठिकाणी जे आहेत इन्कम टॅक्समधून सूट दिली जाईल. जोखीम प्रारंभ वयमर्यादा बघितली तर 19 ते 55 पर्यंत या ठिकाणी ही वयोमर्यादा असणार आहे. आता यामध्ये बघितलं तर विमा क्षणांचा भरणा पासबुकामार्फत देशातील कोणत्याही तुम्ही जे पोस्ट ऑफिस असेल त्यामध्ये तुम्ही या ठिकाणी हे पैसे भरू शकता ऑनलाईन पद्धतीने. त्याचबरोबर बघितलं तर या पोर्टलवर तुम्ही ऑनलाईन पेटीएमद्वारे सुद्धा ते पैसे तुम्ही भरू शकता. विमा मर्यादा ही विम्याची कमीत कमी मर्यादा ही 50 लाख रुपयापर्यंत असेल. यामध्ये बघितलं तर परिवर्तन फेरफार विमा पॉलिसीमध्ये आणि हप्त्यामध्ये परिवर्तनांची संपूर्ण सोय या ठिकाणी असणार आहे. त्याचबरोबर पुनर्जीवन बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सोय यामध्ये दिलेली आहे. कर्ज सुविधा सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. प्रात्यक्षिक विमा पॉलिसी वगळता पॉलिसीवर कर्ज मिळण्याची सुविधा आहे. त्याचबरोबर नॉमिनेशन म्हणजे नॉमिनी निर्देशक म्हणजेच तुमच्या घरातील जे कुटुंब असेल, ज्यामध्ये तुम्ही पत्नी असेल तुमची, त्यांचं तुम्ही या ठिकाणी नॉमिनीमध्ये नाव देऊ शकता. मुलगा असेल मुलगी असेल त्यांचं सुद्धा नॉमिनीमध्ये नाव देऊ शकता. त्याचबरोबर या ठिकाणी विमा हप्त्यावर सूट सुद्धा दिली जाईल. जर तुम्ही 1 वर्षाचा आगाऊ विमा हप्ता भरल्यास तुम्हाला 2% सूट दिली जाईल आणि 1% सुद्धा तुम्हाला आगाऊ 6 महिन्यांचा हप्ता आगाऊ भरल्यास तुम्हाला 1% सूट दिली जाईल. म्हणजे 1 वर्षाचा जर तुम्ही आगाऊचा हप्ता भरला तर तुम्हाला 2% सूट, जर तुम्ही 6 महिन्यांचे आगाऊ हप्ते भरले तर तुम्हाला 1% सूट देण्यात येईल. गुंतवणुकीवर आकर्षक तुम्हाला या ठिकाणी जे परतावा दिला जाईल इतर कोणत्याही इन्शुरन्सच्या संस्थेपेक्षाही जास्तीत जास्त या ठिकाणी जे आहेत तुम्हाला पैसे या ठिकाणी दिले जाणार आहे. आता ही जी योजना आहे यामध्ये तुम्हाला पैसे किती भरायचे ते महत्त्वाचं असणार आहे. आता सर्वात प्रीमियम आपण बघितलंय. आता यामध्ये जे मी पात्रता तुम्हाला सांगितलेलं आहे, जर तुम्ही सर्व कर्मचारी असतील, व्यावसायिक असेल, डिग्री डिप्लोमा होल्डर धारक असतील तर या योजनेअंतर्गत तुम्ही लाभ घेऊ शकता. आता या योजनेअंतर्गत तुम्हाला शॉर्ट फॉर्ममध्ये सांगायचं झालं तर तुम्ही MIDC मधील कोणतेही कर्मचारी असताल ते तुम्ही या ठिकाणी जे आहेत फॉर्म भरू शकता. शासकीय किंवा निमशासकीय कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणजे तुम्ही कॉन्ट्रॅक्टवर कर्मचारी असाल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता. महामंडळे, सर्व शैक्षणिक संस्था, सर्व बँका, सरकारी सोसायटी कर्मचारी, बहुराष्ट्रीय कंपन्यांचे कर्मचारी, सर्व डॉक्टर असलेले, इंजिनियर, आर्किटेक्चर, ॲडव्होकेट, चार्टर्ड अकाउंटंट, सर्व डिग्री व डिप्लोमा होल्डरसाठी ही योजना आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला 50 लाख रुपयापर्यंत या ठिकाणी जे आहेत लाभ दिलं जातं. या ठिकाणी प्रत्येक वयानुसार या ठिकाणी कमीत कमी या ठिकाणी 21 वय जर तुमचं असेल तर तुम्हाला 37 वर्षापर्यंत तुम्हाला या ठिकाणी ही पॉलिसी भरायची आहे. आता यामध्ये बघितलं तर तुम्हाला 2038 रुपये जर तुम्ही या ठिकाणी भरलं तर आता बघू शकता तुम्ही 21 ते 37 म्हणजे 58 वर्षापर्यंत तुम्ही ही मुदत चालू शकता. आता या योजनेअंतर्गत मुदतांती तुम्हाला जी रक्कम मिळेल ती असेल 29,24,000 रुपये. तुम्हाला या ठिकाणी ही मुदतांती रक्कम जी आहे, ज्यावेळेस तुमचं वय हे 58 वर्ष होईल त्यावेळेस तुम्हाला मिळेल. आता महत्त्वाचं आहे, अनेकांचं वय हे 30-35 वय असेल, 35 वर्ष आपण गृहीत धरलं तर तुम्हाला ही पॉलिसी 23 वर्षापर्यंत भरायची आहे आणि 23 वर्षापर्यंत तुम्हाला प्रत्येक महिन्याला 3,710 रुपये भरायचे आहे आणि तुम्हाला जी रक्कम मिळेल ती असेल 21,96,000 रुपये तुम्हाला ही रक्कम मिळेल. आता तुमचं वय 50 आहे,
8 वर्षापर्यंत तुम्हाला रक्कम भरायची आहे 11,443 रुपये आणि तुम्हाला मुदतांती जी रक्कम मिळेल ती 8 वर्षामध्ये 14,16,000 एवढी रक्कम तुम्हाला दिली जाणार आहे। तर या ठिकाणी तुम्हाला एका वर्षाचे हप्ते आगाऊ भरल्यास 2% सूट असेल आणि जर 6 महिन्यांचा आगाऊ हप्ता भरल्यास तुम्हाला 1% सूट असेल। बोनस दर सुविधा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सुरक्षा मिळेल 76 रुपयामध्ये संतोष ची प्रति हजारी 52 रुपये। सर्व्हिस टॅक्स पहिल्या वर्षी 4.5% आणि दुसऱ्या वर्षी बघितलं तर तुम्हाला 2.25%। PLI घेण्यासाठी लागणारे कागदपत्र म्हणजेच या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणते कागदपत्रे लागतात तर यामध्ये पासपोर्ट साईजचा फोटो लागेल, पॅन कार्ड लागेल, आधार कार्ड लागेल, ऑफिस ID लागेल, डिग्री डिप्लोमाचं प्रमाणपत्र तुम्हाला द्यावं लागेल आणि आपल्या संस्थेतील अधिकारी कर्मचारी ह्यांना अप्रतिम टपाल जीवन विमा योजनेमध्ये सहभागी होऊन अधिक लाभ मिळावा असे या ठिकाणी जे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे या पोस्ट डाक विभागामार्फत। तर हे एक महत्त्वाचं आहे टपाल जीवन विमा संदर्भात। आणि टपाल जीवन विमा ही एक राज्य आणि केंद्र सरकारची समजा जर तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही जवळच्या टपाल विभागामार्फत या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकता। मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला प्रत्येक वयानुसार या ठिकाणी जे आहेत हा फॉर्म असेल। या फॉर्म जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी टेलिग्राम चॅनलवर टाकलेला आहे, त्यावरून तुम्ही हा फॉर्म डाउनलोड करा। त्या ठिकाणी तुम्हाला वयानुसार या ठिकाणी पैसे किती भरायचे हे पैसे भरायचे आणि मिळणारी रक्कम या ठिकाणी समोर असेल। तुमचं वय जेवढं आहे, भरायची पैसे आणि मिळणारी रक्कम या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर जास्तीत जास्त तुम्हाला 50 लाख रुपयापर्यंत मिळते, पण तुम्ही जेवढी रक्कम जास्त भराल तेवढी रक्कम तुम्हाला पैसे जे आहेत शेवटी तुम्हाला जास्त मिळणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर हा महत्त्वपूर्ण अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।